नमस्कार स्वामी भक्त हो. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढी जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जहाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करूनी शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोनी करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रोते धरुनिया करी घेऊनिया गेले बाहेरी. पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे यावे येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासुनी बाळप्पासी त्रास देतय अहर्निशी. गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत. तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाची द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकुनी जमादार परतुनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढूनी त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पाहिलेच होते बाईंच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यांसी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आदेशाने शिपाई 2 स्वामी जवळी पातले.
त्यांनी उठवून चोळाप्पांसी, आपण बसले स्वामीपासी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले, स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळाप्पा ते काही न देती, नेग तरी घेती हिरावुनी. चोळाप्पासी दूर केले, बाईंसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी, रागवुनी दृष्टोत्तरी तांडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार, झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिढाटावर, खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी, म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले, आपुली आज्ञा घ्यावयासी. बाळप्पा येतो या समयासी, अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना, कोठे मांडावे आसन. विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईंसी. गर्व भरेती कोणासी, मानिनाशी जाहली. सुंदराबाईंसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य साठवीत. अशा प्रकारे करुणी बाईंची कृत्ये दरबारी, विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दूरी श्रीचरणापासूनी, परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसारी, माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे. परिराणीसी भिवोनी, तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा कैता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईंसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेत उर बडवुनी. फौजदारांशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता, पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी, घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्यशा नाही आम्हापासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ताच सांगून. करविले श्रींनी उद्यापन, हिशेप घेतला जपाचा. बाळप्पांनी चाकरी, एक तपक सरासरी. केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम भाऊ. ऐसे बाळप्पांचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चयाने भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्षाती, अन्न साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होनी सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. पुढे अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा, पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाची स्वामीराया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.
शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्याय पर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे आपुल्या कथा वदावया. बुद्धी देई स्वामीराया, चरित्र ऐकुनी श्रोत्या संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेणे मी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतसे. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरावी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान. चंदन सुगंध लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपाती अर्पून नमस्कार करावा. जोडोनी या दोन्ही कर, उभे रहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्य वदन, काशाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा. परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडतीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूची पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदि मध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती. सहस्त्रमुखई निशिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना, आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य, सर्व जाव निरसोन. इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे करावया पैल तीर. त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना. भ्रांती फुली नाना, न पाहतोत तुझ्या कृपे. किती वर्णुन आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे नुरसो, तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम. तेणे हो वा सुगम, दुर्गम जो भवबंत. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चिंता. अंगीन यावी असत्यता, सत्ये विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात, प्राशीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ, तेणे सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता, वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष सम होता जाण, उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी, करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविचे. ब्राह्मण क्षत्रियांदिका
मुख्य जप हाच हो वर्णी, स्त्रियांनीही निशिदिनी जप कयाचा करावा, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेणे मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ्यवर्त, निष्फळ भक्ती तयांची, दंबे षोडशोपचारे पूजिता, परिप्रिय हो नवेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता, समाधान स्वामी ते, जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराची या कृपा करोणी पूर्वावे, स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्त, चतुर्दशाध्याय गोड हा, श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नम. न लगे करे तीर्थाटन, हठ योगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे, अंतरी स्वामी भक्त जडिता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, ते काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तया ते ये भवसागरी, निश्चये तारिती समर्थ, सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी, आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणीती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवणाचे बगृहा न जाती, दृष्टोत्तरे जनताडिती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी, परमेश्वर यती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तया ते, त्यावेळी मंगळवेड्यात, बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयांची, बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन, तीवरी केले शयन, ऐसे नवल देखुनी, लोटांगण घाली तसे, अंतरी पटली खून, यतीश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशय्येवरी केले, अष्टभावे दाटुनी, माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्थविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपागना भक्त पालका, पापताप दैन्यहारका, विश्वपते जगद्गुरु, पाहोनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तात्काळ मस्तिकी तयांचे, बसाप्पांचे श्रीचरणी, मन जडले तैपासुनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुटील जनतया ते, वेड्यांच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसाप्पाची कांता, ऐकून या आईशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परिमोल मजुरी करून, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसाप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडली संसारासी, वेड काय लागले, परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होनी सावधान, चित्त हो देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ होठुनी चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत,
प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहबान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूपाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलुकित, तो सर्पमय दिसित. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसा बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पा त्वरित, सत्वर उचलूनी घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथोनिया परतले, सत्वर ग्रामा माझे आले. बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र, बसाप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतःकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशीचे. आनंदोनी मानसी, बसाप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची. याविषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरी. पापताप आणि दैन्य, त्यांचे दर्शन निरसोन. जायते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र. मन करुणी अस्थिर, सादर होऊनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. पंचदशोध्याय गोढा. श्रीरस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.